योगेश दादा आपण समालोचन कक्षामध्ये या. याच्या नंतरचा सामना आपण हँडल करा. मी आपली रजा घेणार आहे. मला ड्युटीवरती जायचे. तर मैदानामध्ये दाखल होत आहेत विशाल आणि कृष्णा. तर पाहू शकाल गिरेवाडी संघ करून गोलंदाजी करण्यासाठी येत आहे तो दत्ता आणि आंबेवाडी या संघाचे दोन फलंदाज विशाल आणि कृष्णा. स्ट्राइक वरती ते विशाल, नॉन स्ट्राइक वरती कृष्णा. गोलंदाजी मारा करेल ते दत्ता. गिरेवाडी या संघाने फलंदाजी करून आपल्या आंबेवाडी संघापुढे 39 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते चेस करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले ते विशाल आणि कृष्णा आणि गोलंदाजी मार्ग वरती ते दत्ता. पाहूया दत्ता, विशाल की कृष्णा. सुरू. चांगला पहिला चेंडू. मला वाटतं या सीमा बघा तिथे जरा ओलिंडर त्या खेळाडूला जरा बघा आणि पटक्याच्या सहाय्याने धाव संख्या षटकार पाहायला मिळाला आपल्या विशालच्या बॅट मधून. मित्रांनो थोडं सांभाळून खेळा, कारण की पहिला चेंडू आणि विशालांचा घनागती प्रहार दत्तावरती 6 धावांसाठी षटकार. पाहूया पुढचा चेंडू दत्ता यांचा. काही दुखापती होणार नाही असे खेळा मित्रांनो. त्याला जाऊया सामन्याकडे. दत्ता यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू स्वेर चेंडू असेल. पंचांचा इशारा आमच्याकडे येत आहे. स्वेर चेंडू आणि स्वेर चेंडूच्या धावाने साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या अंकावरती. 1 चेंडू आणि 7 धावा. पाहूया दत्ता यांचा पुढचा चेंडू. मारा करेल विशाल. हा देखील चांगला असा टॅप केला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार, कारण त्यांना माहित आहे पहिल्या चेंडूवरती आपला मोठा फटका आलाय. घाई करून जमणार नाही. आता स्ट्राइक वरती गेले ते कृष्णा. मारा गोलंदाजीवर दत्ता. पाहूया दत्ता यांचा पुढचा चेंडू. आणि कृष्णा यांनी देखील मोठा फटका मारलाय, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षण तैनात नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा आपला दुसरी धाव देखील पूर्ण आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. कृष्णाची कुठेतरी झेल उडाली होती, परंतु त्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नव्हता. कृष्णा यांना जीवदान मिळालं. धाव संख्या जाऊन 10. चांगला असा मारलेला चेंडू. कुठेतरी चांगली अशी झेल पाहायला मिळाला आपल्या गिरेवाडी या संघाच्या खेळाडूकडून. कृष्णा यांना कुठेतरी परतावं लागेल. लगआउट मध्ये कृष्णाची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो यशवंत. जर्सी नंबर 19.
4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या अंकावरती आणि 1 विकेट बाद कृष्णाच्या स्वरूपात. तर स्ट्राईक वरती यशवंत, नॉन स्ट्राईक वरती विशाल. ज्या विशालने पहिल्या चेंडूमध्ये घनागती प्रहार केला दत्तावरती. पाहूया यशवंत मारा गोलंदाजी दत्ता. यशवंत देखील नॉट आउट. अपील खूप मोठी होती दत्ता यांची, परंतु हे नॉट आउट घोषित केले हंपरने. पाहूया अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दत्ता यांचा मारा करेल यशवंत. थोडं स्टेप केले चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे आंबेवाडी या संघाच्या दोन्ही फलंदाजाकडून. आणि 1 धावेच्या मदतीने पहिले षटक संपुष्टात आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 या अंकावरती. पाहूया गिरेवाड्या संघाकडून नौका गोलंदाज विश्वनाथ. पाहूया विश्वनाथच्या समोर आहे ते यशवंत. विश्वनाथचा पहिला चेंडू मारा करेल यशवंत. सामना जिंकायचा असेल कुठे तर आंबेवाड्या संघात यशवंत यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. स्लॉरलाईनचा चेंडू होता. चांगले असा मारलेला पटका चेंडू जाईल तो सीमा पार. दणदणीत षटकार आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 17 या अंकावरती. विश्वनाथ यांनी कुठेतरी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ला. पाहूया पुढचा चेंडू. हा देखील त्याच प्रकारचा मारलेला चेंडू, परंतु झेल होते की काय आणि झेल सहजरित्या जमिनीला दान केले. त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या देखील पूर्ण केल्या. गचाळ असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल हिरेवाडी या संघाचा. काय सहजरित्या झेल पकडायची होती परंतु झेल जमिनीला दान केले आणि यशवंत यांना जीवदान मिळालं. ज्याने पहिल्या विश्वनाथच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून काढला त्यांना तुम्ही जीवदान दिलंय. पाहूया भरपाई मोजावी लागेल की काय हिरेवाडी या संघाला यशवंतच्या स्वरूपात. पाहूया विश्वनाथ यांचा पुढचा चेंडू. स्लोअरलेनचा चेंडू होता, फसवा चेंडू होता, पण हा चेंडू अंपरचा इशारा स्वेर चेंडू, वाईट चेंडू. वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्येत 1 रनाची वाढ झाली. स्कोर जाऊन पोहोचले ते 20 या अंकावरती. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया पुढचा चेंडू विश्वनाथ यांचा. या देखील उंचावरून मारलेला चेंडू. या ठिकाणी देखील झेलची संधी आहे आणि संधी सोडणार नाहीत ते. एक संधी सोडली होती परंतु दुसरी संधी ते सोडणार नाहीत. यशवंत यांना कुठेतरी परतावं लागेल. आता यशवंतची जागा भरून काढण्यासाठी जात आहे ते अर्जुन, धनुर्धार अर्जुन. अर्जुनला कुठेतरी आपल्या बाणासारखे बॉल मारावे लागतील जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर.
स्कोर जाऊन पोहोचले ते 20 या अंकावरती. 20 धावा 2 विकेट. पाहूया विश्वनाथचा पुढचा चेंडू. देखील फसवा चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील अजूनही. चांगलासा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. दुसरी धाव. एकच धावावरती इथं समाधान मानावं लागेल आंबेवाडी या संघाला. आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 या अंकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. पाहूया पुढचा चेंडू. शेवटचा चेंडू. कुठेतरी मोठी अपील पाहायला मिळाले विकेट किपर कडून आणि अंपायरचा इशारा येत आहे. षटक समाप्त. मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम राहील. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 या अंकावरती. बारा चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज आंबेवाडी या संघाला. 12 चेंडू आणि 18 धावा. आणि गोलंदाज 39 टोटल. 38 आहेत 39. बारा चेंडू 18 धावा. गोलंदाजीवरती सज्ज झालेले विलास. पाहूया विलासचा पहिला चेंडू. छोटा प्लेटचा चेंडू होता. चेंडू मारायचा होता परंतु पण अर्जुन यांना काही चेंडूचा अंदाज आला नाही. निर्धाव चेंडू खेळून बसले. निर्धाव चेंडू. पाहूया पुढचा चेंडू विलास यांचा. चांगला असा फटका पाहायला मिळाला. चेंडू हवेत झेल होण्याची संधी होती परंतु झेल गमावले. 2 धावा. 3 धावेचा प्रयत्न आणि 3री धाव देखील पूर्ण. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल या दोन्ही खेळाडूचे. आंबेवाडी या संघांच्या खेळाडूचे सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या. पाहूया विलास यांचा पुढचा चेंडू. मारा करतील विशाल. छोटा प्लेनचा चेंडूला टॅप केला. 1 धाव घेण्याची संधी. 1 धाव घेतले पूर्ण झाले. दुसऱ्या धावेची संधी कुठलीही आणि 1च धावेवर समाधान मानावे लागेल या आंबेवाडी या संघाला. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 25 या अंकावरती. अजूनही 9 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 9 चेंडू 14 धावा. 14 धावा 9 चेंडू. पाहूया गोलंदाजीवरती विलास आणि पोलाल्यांचा चेंडू होता. चेंडू आणि 1च धाव. 1च धावेवर समाधान मानावे लागेल या आंबेवाडी या संघाला.
8 चेंडू आणि 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. गोलंदाजीवरती विलास चांगली अशी गोल. अंपरचा इशारा आमच्याकडे येत आहे. वाईट चेंडू, स्वेर चेंडू, गदळ्या चेंडू आणि एक वाईट यांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 27 या अंकावरती. टॉपलेनचा चेंडू टॅप केला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी नाही. एकच धावावर समाधान मानावे लागेल आंबेवाडी या संघाला. 7 चेंडू आणि पाहूया पुढचा चेंडू. टॉपलेनचा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गच्चाळाचा क्षेत्र मिस फिल्डिंग झाल्यामुळे एक धाव देखील मिळाली. 2 धावा पूर्ण या ठिकाणी आणि अंपरचा इशारा येत आहे. षटक समाप्त. अजूनही 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचलेले 30 या अंकावरती. तर पाहू शकाल 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. आंबेवाडी का गिरेवाडी, पाहू शकाल आपण या 6 चेंडू मध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. मित्रांनो उशीर करू नका. तर शेवटचा षटक घेऊन येत आहे तो नरेश. तर गोलंदाजीवरती नरेश आणि फलंदाजीवरती विशालला कुठेतरी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. कुठेतरी आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर हाणामारी करावी लागेल आणि नरेश यांना कुठेतरी आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर चांगल्याशी गोलंदाजी करावी लागेल. पाहूया आता नरेश का विशाल. पाहूया पहिला चेंडू मारा करेल विशाल. फुलालेंचा चेंडू आणि अंपरचा इशारा. हा नो चेंडू. आता घ्या भेटला. अंपर रिव्ह्यू. अंपरचा रिव्ह्यू आहे 9 साठी. फिल्डिंग गिरेवाडी या संघाचा रिव्ह्यू आहे की 9 साठी. तर आपण चेक करूया. मित्रांनो मैदानामध्ये पाणी घेऊन जा. तर थर्ड अंपरचा इशाराला हा नो चेंडू असेल. नो चेंडू. खूपच वरती चेंडू असल्यामुळे हा नो चेंडू. तर आमचे सुरेश नुरगुडा हे पंच देखील काही खूप अनुभवी पंच आहेत. त्यांचा निर्णय कधी चुकीचा होऊ शकत नाही हे देखील आम्ही मानतो. परंतु त्यांनी तगडा अनुभव असल्यामुळे तर योगेश दादा वाघ आपण कंच्या खांगळ असतील तर
या हा देखील डॉट चेंडू. तर कुठेतरी फील्डची संधी होती परंतु विशाल यांना कुठेतरी फील्डची संधी घेता आली नाही आणि संधी मात्र फुस. पाच चेंडू आणि चांगला असा टॅप केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? चांगला असं क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो आणि तो हा विकेट असणार. विशालला कुठेतरी परतावा लागेल. कुठेतरी विशालच्या खांद्यावरती जबाबदारी होती परंतु रनआउटच्या एकच धाव विशाल यांना परतावा लागेल. कुठेतरी त्यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली होती परंतु थोड्यासाठी ते यांनी आपला पिच सोडलं आणि रनआउटच्या संधीत बाद झाले. यापुढे विशालची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो कोण? भावेश पवार. अजूनही शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. गिरेवाडी या संघाकडे फक्त बॉल आहे आणि आंबेवाडी या संघाकडे बॅट आहे. पाहूया दोन्ही एकमेकाला टच होतील तेव्हा सामना कुठला तरी विजय होईल. पाहूया पुढचा चेंडू. पुलाल्यांचा चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्णाने आणि गच्चा असा क्षेत्ररक्षण. हा चेंडू कुठेतरी अडवायचा होता आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून द्यायचा होता तर आणि संघ कुठेतरी आता थोडा अडचणीत येऊन पोहोचला असेल. गिरेवाडी या संघ हा चेंडू कुठेतरी अडवायचा होता. 4 चेंडू 4 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 36 या अंकावरती. अजूनही 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. आता कुठेतरी आंबेवाडी संघाला सरळ आणि साधं सोपं समीकरण येऊन ठेपलंय परंतु आता कुठेतरी गोलंदाजाला चांगल्याशी गोलंदाजी करावी लागेल. नरेश याला 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. पाहूया पुढचा चेंडू. नरेश आणि कुठेतरी नरेश यांची चांगल्याशी गोलंदाजी. डॉट चेंडू. 2 धावा. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. कुठेतरी आंबेवाडी या संघाला सामना जर जिंकायचा असेल तर आपल्याला मोठे फटके खेळण्याची देखील गरज नाही. डबल सिंगलने सुद्धा तुम्ही विजय होऊ शकता. परंतु पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू वाईट चेंडू. अंपरचा इशारा. स्वेर चेंडू. 1 धावेच्या मतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले 37. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. परत समीकरण जसं होतं तसं येऊन ठेपलं नरेशांचं. पाहूया पुढचा चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता परंतु ही झेल. अंपरचा बोट आकाशाकडे वळलंय आणि देखील विकेट बाद घे. फलंदाज बाद असेल. आता हे समीकरण खूपच असं आटातटीवर येऊन टेपला. 1 चेंडू आणि 2 धावा. तर आता पाहू शकाल आपण करण आंबाला मैदानाकडे. आता जोडी सुद्धा देखील तशीच आहे. करण आणि अर्जुन. मैं आऊंगा माँ मैं आऊंगा मैं आऊंगा. पाहूया आता करण अर्जुनची जोडी आणि धावा लागते ते 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी ड्रेसिंग. कुठेतरी आता या सामन्यात मजा यायला लागले की काय प्रेक्षकांना. असं सामना झाला तर प्रेक्षक देखील खुश होतात. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे नरेश यांचा. करण अर्जुनची जोडी. नरेश यांच्या हातामध्ये बॉल आणि रन पाहिजे ते 2 चेंडू आहे तो 1. पाहूया
आणि ले चांगला असा मारलेला चेंडू चेंडू जाईल तो सीमा पार दन 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 धर चौकार विकेट अर काय रे वाट लागली नाही तर खूपच फलंदाज खूपच मागे गेले त्यामुळे ईशाला त्यांचा पाय किंवा बॅट लागली हे आम्हाला काही समजलं नाही परंतु पंचांचं लक्ष बराबर होतं त्याने विकेट दिलं आणि आपल्या संघाला पराभूतीकडे जावं लागलं.